हाय हॅलो नमस्कार मंडळी, जय श्रीराम, जय शिवराय. कसे आहात? आई जगदंबेच्या कृपेने सुखी, समाधानी, आनंदी आणि निरोगी असाल अशी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर मी आहे सौ प्रीती गजानन काटकर आणि तुम्ही पाहत आहात प्रीती कोट्स आणि व्लॉग्स यूट्यूब चॅनल. मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असते. मग ते विषय असे असतात, प्रेरणादायी व्हिडिओ असतील, वेगवेगळ्या रेसिपीज असतील, मी लिहिलेले लेख असतील किंवा मी लिहिलेल्या कविता असतील किंवा आपले सण समारंभ, परंपरा, संस्कृती याबद्दल माहिती देणारे व्हिडिओज असतील. तर अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनावर जाऊन क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअर सुद्धा करत जावा आणि कमेंटमधून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवत राहा. टायटल आणि डिस्क्रिप्शन वाचलं असेल तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय कोणता आहे. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे महिलांच्या अगदी जवळचा, तो म्हणजे उखाणे. तर वेगवेगळे सण समारंभ असतात, कार्यक्रम असतात, या सगळ्यांच्या कामाची तयारी करत असताना, हे सण समारंभ एन्जॉय करत असताना, साजरे करत असताना अचानकच कोणाच्या तर डोक्यात उखाणे घ्या असं कल्पना सुचते किंवा अचानकच कुणीतरी म्हणतं की उखाणे घ्या. मग अशा वेळी कोणते उखाणे घ्यावे किंवा काय उखाणे घ्यावे हे लक्षात येत नाही. तर मी जे व्हिडिओमध्ये उखाणे सांगते ते आजच पाठ करून ठेवा, म्हणजे कोणत्याही समारंभाला, कोणत्याही कार्यक्रमाला तुम्हाला ते उपयोगी पडतील. सण संपला दिवाळीचा, आता सुरू झाली लगीन घाई. कामाची आणि तयारीची असते खूपच गडबड घाई, आणि हळूच नाव घे म्हणते आजीबाई. तर दिवाळीचा सण संपला आणि आता लग्नसराई सुरू झालेली आहे. या सर्व ह्याच्यामध्ये नवरी मुलगी हिला तर जिथं जाईल तिथं नाव घ्या, उखाणा घ्या, नाव घ्या, उखाणा घ्या असा आग्रह केला जातो. अशा वेळी कोणतं नाव घ्यावं, कोणता उखाण घ्यावा हा नवरी मुलीचा खूप मोठा प्रश्न असतो. जर तुमच्यापैकी कोण नवरी होणार असेल तर त्यांनी हा व्हिडिओ लगेच सेव्ह करून ठेवा, आणि जर तुमच्या नातेवाईकांमध्ये कोण नवरी होणार असेल तर त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करून ठेवा. तर उखाणा म्हटलं की आपण म्हणतो फक्त विवाहित महिलांनीच उखाणा घ्यायचा असतो, तर असं काही नसतं. कुमारिका सुद्धा उखाणे घेऊ शकतात. त्यांच्यासाठी एक स्पेशल उखाणा. केळीच्या फांदीवर पाय कसा देऊ, केळीच्या फांदीवर पाय कसा देऊ, लग्नच झालं नाही तर नाव कोणाचं घेऊ. एखाद्या खास दिवसासाठी उखाणा. आई जगदंबेच्या चरणी वाहते फुलांच्या राशी, आई जगदंबेच्या चरणी वाहते फुलांच्या राशी, गजानन पाटलांचं नाव घेते या खास दिवशी. या खास दिवशीमध्ये तुम्ही तुमचा खास दिवस घालू शकता आणि तुमचा उखाणा पूर्ण करू शकता. संसारूपी सागरात पती पत्नी असावेत हौशी, संसारूपी सागरात पती पत्नी असावेत हौशी, गजानन पाटलांचं नाव घेते या खास दिवशी. महादेव माझे वडील, भारती माझी आई, महादेव माझे वडील, भारती माझी आई, गजानन पाटील हे माझी पती, मी त्यांची सौभाग्यवती. तसं तर आमच्या आहेत ऑफिसमध्ये, पण मी त्यांचं इथे उखाण्यात इतक्या वेळा नाव घेत आहे तर त्यांना नक्कीच सुचकी लागली असेल. तर लग्न झाल्यानंतर, अक्षता पडल्यानंतर नवरी मुलीला सांगतात की नाव घे. तर अशा वेळी घेण्यासाठी उखाणा. खरं आणि खोटं यात असतं 4 बोटाचं अंतर, खरं आणि खोटं यात असतं 4 बोटाचं अंतर, गजानन पाटलांचं नाव घेते अक्षता पडल्यानंतर. गृहप्रवेश करताना नवरी मुलीसाठी काही सुंदर उखाणे. केला शृंगार घातला देखणा साज, केला शृंगार घातला देखणा साज, गजानन पाटलांचं नाव घेऊन गृहप्रवेश करते आज. चंद्राला इंग्रजीत म्हणतात मून, चंद्राला इंग्रजीत म्हणतात मून, गजानन पाटलांचं नाव घेऊन गृहप्रवेश करते काटकर यांची सून. गोरे यांची कन्या टाकते काटकरांच्या घरात पाऊल, गोरे यांची कन्या टाकते काटकरांच्या घरात पाऊल, गजानन पाटलांचं नाव घेऊन देईन सुखाची चाहूल. हे झाले गृहप्रवेशासाठीचे उखाणे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची व्यक्ती म्हणजे मित्रमंडळ, त्यांच्यासाठी कोणता उखाणा घ्यायचा तर तो हा घ्यायचा. महादेवाच्या मंदिरासमोर रांगोळी काढते चित्राची, महादेवाच्या मंदिरासमोर रांगोळी काढते चित्राची, गजानन पाटलांचं नाव ऐकण्यासाठी गर्दी जमली मित्रांची. त्यानंतर आपल्या इथं लग्न समारंभामध्ये गाठ सोडणं, काकण सोडणं, शिदोरी सोडणं हे असे वेगवेगळे कार्यक्रम असतात. तर त्यांच्यासाठी एक स्पेशल उखाणा. स्त्रीचं हास्य सुखी संसाराची गोळी सांगते, स्त्रीचं हास्य सुखी संसाराची गोळी सांगते, गजानन पाटलांचं नाव घेऊन काकण, गाठ, शिदोरी सोडते. त्यानंतर आपल्या इथं वेगवेगळे पूजा पाठ कार्यक्रम असतात. जे जागरण गोंधळ असेल, सत्यनारायण असेल, तर अशा वेळी घेण्यासाठी एक उखाणा. सौभाग्याची खूण असते कुंकू, मंगळसूत्र, जोडवे आणि चुडे,
सौभाग्याची खूण असते कुंकू, मंगळसूत्र, जोडवे आणि चुडे. गजानन पाटलांना दीर्घायुष्य मागते सत्यनारायणा पुढे. आता घेतलेले किंवा सांगितलेले उखाणे, यातले काही उखाणे मी स्वतः लिहिले होते, मी स्वतः तयार केले होते, आणि काही उखाणे मी ऐकलेले होते, पण ते तुमच्यापर्यंत पोहोचावेत म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. तर यूट्यूब फॅमिली, तुमच्यासाठी एक स्पेशल उखाणा. गजानन पाटलांसोबत सुखी संसार थाटते. गजानन पाटलांसोबत सुखी संसार थाटते. यूट्यूब फॅमिली, तुमचं प्रेम तुमच्या सपोर्टमुळे दिसून येते. तर मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजच्या व्हिडिओचा विषय आणि व्हिडिओमध्ये घेतलेले उखाणे? कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच सांगा, आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनच्या बटनावर क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळे विषय, वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहील. सो कीप सपोर्टिंग. धन्यवाद.